मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार। मन की बातचा हा 91वा भाग आहे। आपण सगळ्यांनी याआधी खरं तर इतकी चर्चा केली आहे, इतक्या विषयांवर भरपूर गप्पा मारल्या आहेत, पण तरीही यावेळचं मन की बात खूप विशेष आहे। याचं कारण आहे या वर्षीचा आपला स्वातंत्र्य दिन, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करणार आहे। आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करणार आहे। आपण सगळे अत्यंत अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहेत। देवानं आपल्याला हे खूप मोठं सद्भाग्य दिलं आहे। आपणही विचार करा, जर आपण पारतंत्र्याच्या काळात जन्माला आलो असतो तर या दिवसाचं आपल्याला किती महत्त्व वाटलं असतं। पारतंत्र्यापासून मुक्ती मिळवण्याची ती आस, पराधीनतेच्या बेड्या तोडून स्वतंत्र होण्यासाठीची ती तडफड किती मोठी असेल। ते दिवस जेव्हा आपण प्रत्येक दिवशी लाखो देशबांधवांना स्वातंत्र्यासाठी लढा देताना, कष्ट करताना, बलिदान देताना पाहिलं असतं। जेव्हा आपण प्रत्येक सकाळी आपल्या या एकाच स्वप्नासोबत जागे झालो असतो की आपला हा भारत केव्हा स्वतंत्र होईल, आणि कदाचित असंही झालं असतं की आपल्या आयुष्यात तोही दिवस आला असता जेव्हा वंदे मातरम आणि भारत माता की जय असं म्हणत आपणही आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं असतं, आपलं तारुण्य वेचलं असतं। मित्रांनो, 31 जुलै म्हणजे आजच्याच दिवशी आपण सर्वजण, आपण सर्व देशबांधव शहीद उधम सिंहजी यांच्या हौतात्म्याला वंदन करतो। मी अशा इतर सर्व महान क्रांतिकारकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व वाहिलं आहे। मित्रांनो, मला हे बघून खूप आनंद वाटतो की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानं आता एका लोक चळवळीचं रूप घेतलं आहे। सर्व क्षेत्र आणि समाजाच्या प्रत्येक वर्गातले लोक त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहेत। असाच एक कार्यक्रम या महिन्याच्या सुरुवातीला मेघालय इथे झाला। मेघालयचे शूरवीर योद्धा यू टिरोत सिंहजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकांनी त्यांचं स्मरण केलं। टिरोत सिंहजी यांनी खासी हिल्सवर नियंत्रण मिळवण्याच्या आणि तिथल्या संस्कृतीवर आक्रमण करण्याच्या ब्रिटिशांच्या कारस्थानाचा अतिशय ताकदीनं विरोध केला होता। या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी खूप सुंदर कार्यक्रम सादर केले। आपल्या कलाविष्कारातून त्यांनी इतिहासच जिवंत केला। त्यावेळी एका आनंद मेळाव्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। यात मेघालयची महान संस्कृती अत्यंत सुरेख पद्धतीनं दाखवण्यात आली। काही आठवड्यांपूर्वी कर्नाटकात अमृता भारती कन्नडार्थी या नावानं एक आगळा वेगळा उपक्रम देखील राबवण्यात आला। यात राज्यातल्या 75 जागांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी संबंधित अनेक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यात कर्नाटकच्या महान स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्यासोबतच स्थानिक साहित्यिकांची कामगिरी समाजापुढे मांडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता। मित्रांनो, याच जुलै महिन्यात आणखी एक अतिशय रोचक प्रयत्न देखील करण्यात आला, ज्याचं नाव आहे आझादी की रेलगाडी और रेल्वे स्टेशन, अर्थात स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि रेल्वे स्थानक। या प्रयत्नाचं उद्दिष्ट आहे स्वातंत्र्य लढ्यात भारतीय रेल्वेनं दिलेलं योगदान लोकांनी जाणून घेणं। देशभरात अशी अनेक रेल्वे स्थानकं आहेत जी स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाशी संबंधित आहेत। आपल्यालाही या रेल्वे स्थानकांविषयी जाणून आश्चर्य वाटेल। झारखंडच्या गोमो जंक्शनला आता अधिकृतपणे नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमो या नावानं ओळखलं जातं।
जानते हैं माहिती आहे का ते? दरअसल कारण याच स्थानकावर कालका मेलमध्ये बसून नेताजी सुभाष ब्रिटिश अधिकाऱ्यांना गुंगारा देत देने में सफल पळून जाण्यात यशस्वी झाले होते. आप सभी ने आपण सगळ्यांनी लखनऊ लखनौ जवळच्या काकोरी रेल्वे स्थानकाचं नावही नक्कीच ऐकलं असेल. इस स्टेशन या स्थानकाशी राम रामप्रसाद बिस्मिल और आणि अशफाक उल्लाह खान यांच्यासारख्या शूर क्रांतिकारकांची नावं जोडली गेली आहेत. से जा रहे अंग्रेजों के इथून रेल्वेगाडीनं जात असलेल्या इंग्रजांचा खजिना लुटून अधिकारियों ने वीर क्रांतिकारकांनी आपल्या ताकदीची चुणूक इंग्रजांना दाखवली होती. आप जब कभी तमिलनाडु आपण जर कधी तामिळनाडूच्या लोकांशी संवाद साधला तर आपल्याला थुथुकुडी थुथुकुडी जिल्ह्यातल्या वांची मणियाच्ची जंक्शन बद्दल माहिती मिळू शकेल. ये स्टेशन या स्थानकाला तमिळ स्वातंत्र्य सैनिक वांचीनाथजी यांचं नाव दिलेलं आहे. वही स्थान है हे तेच रेल्वे स्थानक आहे 25 साल जिथे के युवा 25 वर्षांचे युवक वांची यांनी कलेक्टर ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याला त्याच्या कृत्याची शिक्षा दिली होती. साथियों मित्रांनो, ये लिस्ट ही यादी खूप मोठी आहे. देश भर देशभरातल्या 24 राज्यांमध्ये विखुरलेली 75 अशी 75 रेल्वे स्थानकं शोधून काढण्यात आली आहेत. 75 स्टेशन को या 75 स्थानकांची अतिशय सुरेख सजावट करण्यात आली आहे. इनमें कई तिथे अनेक प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत. आपको भी समय आपण देखील वेळात वेळ काढून आपल्या जवळच्या अशा एखाद्या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाला नक्की भेट द्यायला हवी. स्वतंत्र आपल्याला स्वातंत्र्य लढ्याच्या अशा इतिहासाविषयी सविस्तर माहिती मिळेल से पता चलेगा. जो आपल्याला आजतागायत माहीतच नव्हता. मैं आसपास मी या स्थानकांजवळच्या आसपासच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही आग्रह करेन, शिक्षकांना आग्रह करेन के स्कूल के की त्यांनी आपल्या शाळेतल्या छोट्या छोट्या मुलांना या स्थानकांवर नक्की घेऊन जावं और आणि तिथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम त्यांना समजावून सांगावा. समझाएं. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशबांधवांनो, आजादी के अमृत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 13 से 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट एक विशेष मोहीम हर घर तिरंगा हर घर तिरंगाचं आयोजन केलं जाणार आहे. इस मूवमेंट या मोहिमेत सहभागी होऊन आपण सर्वांनी 15 अगस्त 13 ते 15 ऑगस्ट या काळात आपल्या घरावर तिरंगा ध्वज जरूर फडकवा या उस किंवा आपल्या घरात अपने घर घरावर लावा. तिरंगा हमें जो तिरंगा आपल्याला एका सूत्रात जोडतो, देश के लिए कुछ आपल्याला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. मेरा एक सुझाव माझी अशी एक सूचना ही आहे की 2 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत आपण सगळे अपनी सोच आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल पिक्चर्स मध्येही तिरंगा लावू शकतो. वैसे क्या अब तसं तर तुम्हाला माहिती आहे 2 की 2 ऑगस्टचा आपल्या तिरंग्याशी एक विशेष संबंध देखील आहे. याच दिवशी पिंगली वेंकैया जी आपल्या राष्ट्रध्वजाचं रेखाटन करणाऱ्या पिंगली व्यंकय्याजी यांची जयंती देखील असते. मैं उन्हें मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. अपने राष्ट्र आपल्या राष्ट्रध्वजाविषयी बोलताना मी महान क्रांतिकारक महान क्रांति मादाम कामा यांचंही स्मरण करेन. तिरंगे को आकार तिरंग्याला आकार देण्यात त्यांनी पार पाडलेली भूमिका बेहद अतिशय महत्वाची होती. साथियों मित्रांनो, आजादी के स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात होत असलेल्या या सगळ्या कार्यक्रमांमागचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की आपण सर्व देशबांधवांनी अपने आपल्या कर्तव्यांचं पूरी संपूर्ण निष्ठापूर्वक पालन करावं. भी हम उन तरच आपण त्या अगणित स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न पूर्ण करू शकू, त्यांच्या स्वप्नातला भारत घडवू शकू. इसलिए म्हणूनच हमारे आपल्या पुढील 25 वर्ष काळ हर देश प्रत्येक देशबांधवासाठी कर्तव्य काळ असणार आहे. देश को देशाला स्वातंत्र्य मिळवून देत आपले वीर सैनिक आपल्याला ही जबाबदारी देऊन गेले आहेत और हमें आणि आपल्याला ती जबाबदारी पूर्ण पार पाडायची आहे. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोरोना के खिलाफ कोरोनाच्या विरोधात आपली सर्वांची लढाई अजूनही सुरूच आहे. पूरी दुनिया संपूर्ण जग आज भी आजही या आजाराशी लढा देत आहे. होलिस्टिक हेल्थ अशा वेळी लोगों की सर्वंकष आरोग्याकडे लोकांचा वाढत असलेला कल आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला आहे. हम सभी जानते हैं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की यात भारतीय चिकित्सा परंपरा किती उपयुक्त ठरल्या आहेत. कोरोना के खिलाफ कोरोना विरुद्धच्या लढाईत आयुष ने आयुषनं तर जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका पार पाडली आहे. दुनिया भर में जगभरात
आयुर्वेद आयुर्वेद और आणि भारतीय वैद्यकशास्त्राविषयीची रुची वाढतीये. ये एक बड़ी आयुष उत्पादनांच्या निर्यातीत आयुष एक्सपोर्ट विक्रमी वाढ होण्यामागचं तेजी आई हे एक प्रमुख कारण आहे. और ये भी बहुत आणि या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप्स उदयाला येत आहेत. सामने आ रहा है. हे देखील खूप सुखद आहे. हाल ही में नुकतीच एक एक ग्लोबल जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष परिषद झाली होती. आप जानकर है तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल इसमें की करीब यामध्ये सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. एक और बड़ी अतिशय महत्वाची गोष्ट घडली आहे की कोरोनाच्या काळात औषधीय औषधी वनस्पतींवरील संशोधनात बरीच वाढ झाली आहे. इस बारे में याबाबत बहुत सी अनेक research संशोधन प्रसिद्ध होत आहेत. ही एक निश्चित रूप से नक्कीच एक अच्छी चांगली सुरुवात आहे. साथियों मित्रांनो, देश में विभिन्न देशात वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आणि वनौषधींच्या बाबतीत एक उत्तम प्रयत्न झाला आहे. आत्ता जुलै महिन्यात इंडियन भारतीय आभासी हर्बेरियम सुरू करण्यात आलं आहे. यह इस बात का हे याचं देखील उदाहरण आहे कि कैसे की आपण कसा डिजिटल जगताचा उपयोग अपनी आपल्या मुळांशी नाळ जोडण्यात करू शकतो. इंडियन वर्चुअल भारतीय आभासी हर्बेरियम प्रिजर्व प्लांट जतन केलेल्या रोपांचा किंवा रोपाच्या भागांच्या डिजिटल छायाचित्रांचा एक मनोरंजक संग्रह आहे जो इंटरनेटवर सहज विनामूल्य उपलब्ध आहे. हर्बेरियम या भारतीय आभासी हर्बेरियम मध्ये अधिक सध्या 1 लाखापेक्षा जास्त नमुने आणि त्यांच्याशी निगडीत वैज्ञानिक माहिती उपलब्ध आहे. वर्चुअल आभासी हर्बेरियम मध्ये भारत भारताच्या वनस्पती शास्त्र विविधतेचं समृद्ध चित्र देखील दिसून येतं. दिखाई देती है. मुझे विश्वास मला विश्वास आहे की इंडियन भारतीय आभासी हर्बेरियम भारत भारतीय वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण स्रोत बनेल. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशबांधवांनो, बात में मन की बात मध्ये दरवेळेस आपण देशबांधवांच्या यशोगाथांची चर्चा करतो चर्चा कर ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जो हमारे चेहरे हास्य फुलतं. मीठी मुस्कान बिखेर देती. जर एखादी यशोगाथा कोई सक्सेस स्टोरी गोड हास्य फुलवत असेल मुस्कान भी बिखेरे आणि त्यामुळे और स्वाद में भी मिठास चवीत गोडवाही येणार असेल तो आप इसे तर जरूर तुम्ही याला सोने पर नक्कीच सुहागा दुग्ध शर्करा योगच म्हणाल. हमारे किसान आपले शेतकरी इन दिनों हल्ली शहद के मध उत्पादनात अशीच कमाल करत आहेत. शहद की मधाची मिठास गोडी हमारे आपल्या किसानों शेतकऱ्यांचं का जीवन आयुष्य भी देखील बदल बदलत रही है. आहे. उनकी त्यांचं आय भी उत्पन्नही बढ़- वाढवत आहे. हरियाणा में यमुनानगर में हरियाणामध्ये एक मधुमक्खी यमुनानगरला एक मधमाशी पालन करणारे सुभाष आपले मित्र राहतात. सुभाष कंबोजजी. ने वैज्ञानिक तरीके से सुभाषजींनी वैज्ञानिक पद्धतीनं मधमाशी पालनाचं प्रशिक्षण के घेतलं. बाद उन्होंने यानंतर त्यांनी केवळ 6 पेट्यांवर अपना आपलं काम सुरू केलं. आज वो करीब आज ते 2000 जवळजवळ में मधुमक्खी 2000 पेट्यांमध्ये मधमाशी पालन करत आहेत. त्यांचा मध कई राज्यों में अनेक राज्यांमध्ये पाठवला जातो. जम्मू के जम्मूच्या पल्ली गावात विनोद विनोद कुमारजी देखील 1.5 मधमाशांच्या 1,500हून जास्त पोळ्यांमधून मधुमक्खी मधमाशी पालन करत आहेत. उन्होंने त्यांनी गेल्या वर्षी रानी राणी माशी पालन करण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. इस काम से या कामातून ते वर्षाला 15 ते 20 लाख रुपये कमावत आहेत. कर्नाटका के एक कर्नाटकचे आणखी एक शेतकरी आहेत मधुकेश्वर मधुकेश्वर हेगडेजी. मधुकेश्वर मधुकेश्वरजींनी सांगितलं कि उन्होंने की त्यांनी भारत सरकारकडून सरकार से मधमाशांच्या 50 पोळ्यांसाठी अनुदान घेतलं होतं. सब्सिडी दी थी. आज त्यांच्याकडे आज उनके पास 800 पेक्षा जास्त 500 पोळी से आहेत ज्यादा कॉलोनियां हैं. आणि ते अनेक टन मध विकतात. उन्होंने अपने त्यांनी काम आपल्या में कामात innovation किया. नवनवीन बदल केले आहेत आणि ते जांभूळ मध, तुलसी शहद, तुळस मध, आंवला शहद आवळा मध जैसे यासारखे वनस्पती मध देखील बनवत आहेत. मधुकेश्वर जी मधुकेश्वरजी मधु मध उत्पादनात आपलं संशोधन आणि यश और सफलता आपलं नाव देखील नाम को भी सार्थ करत आहेत. साथियों मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे कि शहद की को मधाला हमारे आपल्या पारंपरिक आरोग्य विज्ञानात किती महत्त्व दिलं गेलं आहे. महत्व दिया गया है. आयुर्वेद ग्रंथांमध्ये तर मधाला अमृत म्हटलं आहे. शहद मधातून केवळ चव मिळत नाही
तर आरोग्य देखील मिळतं. आरोग्य भी देता है। मध उत्पादनात आज इतक्या संधी आहेत भावनाएं हैं की व्यावसायिक अभ्यास करणारा विद्यार्थी देखील यातून आपला स्वयंरोजगार तयार करत आहेत. ऐसे ही एक युवा असेच एक युवक आहेत उत्तर प्रदेशात गोरखपूरचे निमित सिंह. निमित जी ने निमितजींनी टेक किया। बीटेक केला आहे. उनके पिता भी त्यांचे वडील सुद्धा डॉक्टर आहेत. लेकिन मात्र पढ़ाई के बाद शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्याच्या ऐवजी निमितजींनी का स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. शहद उत्पादन का काम त्यांनी मध उत्पादनाचं काम सुरू केलं. चेक के लिए मधाच्या दर्जाची चाचणी करता यावी बनवाई। म्हणून लखनौ इथे स्वतःची एक प्रयोगशाळा सुरू केली. निमितजी आता मध आणि बीवॅक्स म्हणजेच पोळ्यांमध्ये तयार केलेलं विशिष्ट प्रकारचं मेण याच्या व्यवसायातून उत्तम उत्पन्न मिळवत आहेत आणि विविध राज्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना या व्यवसायाचं प्रशिक्षण देत आहेत. आज देश अशा तरुणांनी केलेल्या मेहनतीमुळेच आज आपला देश एवढा मोठा मध उत्पादक देश होऊ लागलाय. जानकर खुशी होगी कि देश देशातून होणाऱ्या मधाच्या निर्यातीचं प्रमाण देखील वाढलंय हे समजल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. नेशनल देशामध्ये राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मधु अभियानासारखे उपक्रम सुरू करण्यात आले. किसानों ने पूरा परिश्रम शेतकऱ्यांनी त्यात सहभाग घेऊन हमारे परिश्रम केले विकास आणि आपल्या देशातल्या मधाचा गोडवा जगभरात पोहोचू लागला. इस क्षेत्र में या क्षेत्रात अजूनही फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मैं चाहूं मला वाटतं कि हमारे आपल्या युवा वर्गानं या संधी ओळखून त्यांचा लाभ घ्यावा युवा लें और आणि नई संभावनाओं नवनवीन पर्याय को घडवावेत. करें। मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, मुझे हिमाचल मन की बात कार्यक्रमाचे मन की बात हिमाचल प्रदेशातले एक श्रोता श्रीमान आशिष बहल यांचं एक पत्र मला आलं आहे. उन्होंने त्यांनी या पत्रात चंबा इथल्या मिंजर जत्रेचा उल्लेख केला आहे. दरअसल खरं तर मिंजर मक्याच्या फुलांना मिंजर म्हणतात. फूलों को कहते हैं। जेव्हा मक्याच्या पिकांमध्ये मिंजर फुलं फुलतात तो मिंजर तेव्हा मिंजर जत्रा आयोजित केली जाते और इस मेले आणि में देशभरातल्या लांब लांबच्या ठिकाणांहून पर्यटक या जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येतात. आते हैं। संयोग से योगायोगानं मिंजर सध्या मिंजर जत्रा सुरू आहे. इस समय चल भी रहा है। जर तुम्ही आप अगर आत्ता हिमाचल प्रदेशात फिरायला गेला असाल तर ही जत्रा पाहायला चंबा इथे भेट देऊ शकता. चंबा तो इतना चंबा हे गाव तर इतकं सुंदर आहे कि यहाँ की या भागातील लोकगीतांमध्ये अनेकदा म्हटलं जातं, कहा जाता है चंबे चंबे एक दिन ओणा कने कने महिना रैना. यानी म्हणजे जे लोक एकदा चंबा इथं येतात चंबा आते हैं ते इथलं निसर्ग सौंदर्य पाहून महीने महिनाभर तरी मुक्काम करतात. साथियों, मित्रांनो, हमारे देश आपल्या देशात मेळावे मेलों का किंवा जत्रा बड़ा सांस्कृतिक यांना फार मोठं सांस्कृतिक महत्त्व आहे. मेले या जत्रा लोकांना त्यांच्या मनाला एकमेकांशी बांधून ठेवतात. में हिमाचल प्रदेशात पावसाळ्यानंतर जब खरीफ की फसलें जेव्हा खरीपाची पिकं तयार होतात सितंबर में तेव्हा म्हणजे साधारण सप्टेंबर महिन्यात सिमला, मंडी, कुल्लू आणि सोलन सोलन में या भागांमध्ये सैरी या शहर भी मनाया किंवा सैर नावाचा उत्सव सितंबर साजरा में केला भी जातो. सप्टेंबर महिन्यातच वाला है। जागरा सुद्धा येतो आहे. जागरा के मेलों में जागराच्या मेळाव्यांमध्ये महासू देवतेला आवाहन करून बिसु गीत गाए बिसू गीतं गायली जातात. महासु देव महासू देवतेचा हा जागर हिमाचल में हिमाचलमधील सिमला, किन्नौर आणि सिरमौरसह उत्तराखंड में उत्तराखंड राज्यात देखील साजरा केला जातो. साथियों, मित्रांनो, हमारे देश में आपल्या देशात विविध राज्यांतील आदिवासी समाजांमध्ये देखील समाज के भी कई पारंपरिक अनेक पारंपरिक उत्सव किंवा जत्रा साजऱ्या होत असतात. यापैकी काही उत्सव आदिवासी संस्कृति आदिवासी संस्कृतीशी संबंधित आहेत आयोजन तर काहींचं आयोजन आदिवासी इतिहास आणि वारशाशी संबंधित आहेत. जैसे कि जसं तुम्हाला संधी मिळाली तर तेलंगणमधल्या मेडारमचा 4 दिवस चालणारा समक्का सरलम्मा जात्रा मेळावा पाहायला जरूर जा. इस मेले या जत्रेला तेलंगणाचा महाकुंभ मेळावा असंही म्हटलं जातं. सरलम्मा जात्रा में समक्का आणि सरलंबा आदिवासी या 2 आदिवासी महिला नायिकांच्या सन्मानार्थ सरलम्मा सरलम्मा जात्रा मेळावा साजरा करण्यात येतो. ये तेलंगाना ही नहीं, ही जत्रा केवळ तेलंगणाच्याच जनतेसाठी नाही महाराष्ट्र, तर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश मधल्या कोया आदिवासी समाजासाठी देखील अत्यंत मोठं श्रद्धास्थान आहे. प्रदेश में
आंध्र प्रदेशात मारीदम्माची जत्रा देखील समाज की आदिवासी समाजाच्या परंपरांशी जोडलेली एक मोठी जत्रा आहे. मेला मारीदम्मा जत्रा ज्येष्ठ अमावास्येला सुरू होते आषाढ़ अमावस्या आणि आषाढ अमावास्येला संपते यहाँ का आदि आणि आंध्र प्रदेशातील आदिवासी समाजानं शक्ति या जत्रेचा संबंध शक्ती उपासनेशी जोडलाय. नहीं आंध्र प्रदेशात गोदावरी नदीच्या पूर्वेला पेद्दापुरम पेद्दापुरम इथं मरिदम्मा मरिदम्मा मंदिर सुद्धा आहे. इसी तरह ज्याच प्रकारे राजस्थान में गरासिया राजस्थानच्या गरासिया जमातीचे लोक वैशाख वैशाख शुक्ल चतुर्दशीला सियावा सियावाचा मेळा किंवा या मनखा मनखारो मेळा आयोजित करतात. छत्तीसगढ़ में छत्तीसगडमधील बस्तर इथे नारायणपूरची मावली मेला मावली जत्रा देखील बहुत खास खूप वैशिष्ट्यपूर्ण असते. पास ही जवळच्या मध्य प्रदेशातील भगोरिया जत्रा देखील फार प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध है. असं म्हणतात की भगोरिया जत्रेची सुरुवात राजा भोजच्या काळात झाली आहे. तब तेव्हा राजा कासुमरा कासू आणि बालून और बालू या भिल्ल राजांनी आपापल्या राजधानीत राजधानी में पहिल्यांदा या जत्रेचं आयोजन केलं होतं. तब से आज तेव्हापासून आजपर्यंत या जत्रा तितक्याच उत्साहानं साजऱ्या होत असतात. इसी तरह अशाच प्रकारे गुजरात में गुजरातमधील तरणेतर और आणि माधवपूर सारख्या ठिकाणच्या अनेक जत्रा बहुत अत्यंत प्रसिद्ध आहेत. मेले मेळे किंवा जत्रा में या आपल्या समाजात समाज जीवनाच्या ऊर्जेचा फार मोठा स्रोत असतात. होते हैं. तुमच्या परिसरात आसपासच्या ठिकाणी देखील अशाच अनेक जत्रा भरत असतील. आधुनिक समय में आधुनिक काळात ये पुरानी कड़ी समाजाच्या या जुन्या परंपरा भारत एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला मजबूत करण्यासाठी फार आवश्यक आहेत. हमारे युवाओं को आपल्या युवा वर्गानं यांच्याशी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. और आप जब भी तुम्ही जेव्हा अशा जत्रांमध्ये जाल वहाँ की तेव्हा तस्वीरें तिथली छायाचित्र समाज माध्यमांवर नक्की सामायिक करा. आप चाहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विशेष हॅशटॅगचा देखील वापर करू शकता. इस्तेमाल कर सकते हैं. इससे यामुळे बाकीच्या लोकांना देखील दूसरे लोग या भी जत्रांबद्दल माहिती मिळेल. आप कल्चर मिनिस्ट्री तुम्ही ही छायाचित्र सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देखील टाकू शकता. अगले कुछ दिन येत्या काही दिवसांमध्ये कल्चर सांस्कृतिक मंत्रालय एका स्पर्धेची सुरुवात करणार आहे. जहां मेलों की सब जत्रांच्या संदर्भातली सर्वात उत्तम छायाचित्र पाठवणाऱ्यांना या स्पर्धेत पारितोषिक दिलं जाणार आहे. मग उशीर करू नका. मेलों में घूमिए जत्रांमध्ये फिरा, उनकी तिथली तस्वीरें छायाचित्र साझा सामायिक करिए. करा. और हो कदाचित सकता है तुमच्या छायाचित्राला बक्षीस मिळून जाईल. मेरे प्यारे देशवासी माझ्या प्रिय देशवासियांनो, आपको ध्यान हो, तुमच्या लक्षात असेल मन की बातच्या एका भागात मी म्हटलं होतं मैंने कहा की भारतात कि भारत खेळण्यांच्या निर्यातीचं टॉयज पॉवर हाऊस म्हणजे बलशाली केंद्र होण्याची पूर्ण क्षमता आहे. मैंने स्पोर्ट्स और गेम मी क्रीडा आणि खेळांच्या बाबतीत भारताच्या समृद्ध वारशाची विशेष चर्चा केली होती. भारतातली स्थानिक खेळणी परंपरा भारतीय परंपरा आणि निसर्ग दोनों के अशा दोन्हींशी अनुरूप असतात, इको फ्रेंडली पर्यावरण स्नेही असतात. में आज मी आज तुम्हाला भारतीय खेळण्यांना मिळालेल्या यशाची माहिती देऊ इच्छितो. हमारे आपला युवा वर्ग स्टार्ट स्टार्टअप्स आणि उद्योजक यांच्या बळावर हमारी आपल्या खेळणी उद्योगानं जी करामत करून दाखवली आहे, जे यश मिळवले त्याची कल्पना सुद्धा यापूर्वी कोणी केली नव्हती. नहीं की होगी. आज जब भारतीय आज जेव्हा भारतीय खेळण्यांचा विषय निघतो तो हर तरफ तेव्हा सगळीकडे वोकल फॉर लोकलचाच उद्घोष ऐकू येऊ लागतो. आपको ये जानकर तुम्हाला हे ऐकून खूप बरं वाटेल कि भारत की आता परदेशातून भारतात येणाऱ्या खेळण्यांची संख्या सातत्यानं कमी होत आहे. पहले जहां पूर्वी 3,000 कोटी रुपयांहून जास्त मूल्याची खेळणी परदेशातून आयात होत असत. वहीं अब आता मात्र ही आयात 70% कमी झाली आहे. घट गया है. और खुशी आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे या काळात भारतानं ने 2,600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या खेळण्यांची निर्यात केली आहे. देशों में निर्यात किया है. पूर्वी केवळ 300 ते 400 कोटी रुपयांची भारतीय खेळणी निर्यात होत होती. और आप आणि आपल्याला हे माहितीच आहे की हे सर्व में हुआ है. कोरोना काळात घडले. भारत के भारताच्या खेळणी निर्मिती क्षेत्रानं ट्रांसफॉर्म स्वतःमध्ये परिवर्तन घडवून दाखवलं आहे. मैन्युफैक्चरर्स भारतीय खेळणी उत्पादक इंडियन माइथोलॉजी आता भारतीय पुराणकथा, हिस्ट्री इतिहास और आणि कल्चर पर संस्कृती आधारित
यावर आधारित खेळणी तयार करत आहेत. इसमें जगह जगह देशात ठिकठिकाणी खिलौने के जो खेळणी निर्मात्यांचे जे समूह आहेत, खिलौने बनाने लहान लहान खेळणी उत्पादक आहेत, उद्यमी है, त्यांना याचा इसका बहुत खूप लाभ फायदा होत आहे. इन छोटे या लहान उद्योजकांनी तयार केलेली खेळणी अब आता दुनिया भर में जगभरात पोहोचत आहेत. भारत के खिलौने भारतातले खेळणी उत्पादक विश्व के प्रमुख जगातल्या मोठमोठ्या खेळण्यांच्या ब्रँड सोबत एकत्र येऊन काम करत आहेत. मुझे ये भी आपलं बड़ा अच्छा स्टार्टअप लगा, क्षेत्र देखील हमारा स्टार्टअप खेळण्यांच्या जगतावर संपूर्ण लक्ष देत आहे. हे पाहून दुनिया पर मला फार आनंद होत आहे. वे इस क्षेत्र हे उद्योजक कई या क्षेत्रात अनेक मनोरंजक गोष्टी देखील करत आहेत. बेंगलुरु में बंगळुरूमध्ये शुमी टॉयज नामक स्टार्टअप उद्योग इको फ्रेंडली पर्यावरण स्नेही खेळण्यांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे. गुजरात में गुजरातमध्ये आर्किड झू कंपनी AR कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फ्लॅश कार्ड्स और AR तसंच स्टोरी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गोष्टींची पुस्तकं तयार करतायत. पुण्याची फन्व्हेन्शन लर्निंग ही कंपनी खेळणी तसंच ऍक्टिव्हिटी कोड्यांच्या माध्यमातून सायन्स विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित या विषयांमध्ये मुलांची रुची वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मैं खिलौनों मी खेळण्यांच्या विश्वात असं उल्लेखनीय काम करत असणाऱ्या सर्व उत्पादकांचं, स्टार्टअपचं स्टार्टअप्स को खूप खूप अभिनंदन करतो. बधाई देता. आइए चला हम सब मिल आपण सर्वजण एकत्र येऊन भारतीय खेळण्यांना जगभरात आणखी लोकप्रियता मिळवून देऊया. लोकप्रिय बनाएं. मी पालकांकडे देखील हा आग्रह धरू इच्छितो की तुम्ही मुलांसाठी अधिकाधिक प्रमाणात वे अधिक से भारतीय अधिक खेळणी, खिलौने, कोडी पजल्स आणि खेळ और गेम खरेदी करा. साथियों, मित्रांनो, अभ्यासाचा वर्ग असो किंवा खेळाचं मैदान, आज हमारे आज आपला युवा वर्ग प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाची मान गौरवानं उंचावत आहे. इसी महीने याच महिन्यात पीवी PV सिंधूनं सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पहला तिचं पहिलं विजेतेपद मिळवलं आहे. नीरज चोपड़ा ने नीरज चोप्रानं देखील अत्यंत उत्कृष्ट कामगिरी सुरूच ठेवत वर्ल्ड जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत देश के लिए देशासाठी रौप्य पदक जिंकलं आहे. आयरलैंड आयर्लंड पॅरा बॅडमिंटन या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत देखील आपल्या खेळाडूंनी 11 पदकांची कमाई करून देश का मान देशाचा मान वाढवला आहे. रोम में हुई रोम इथे झालेल्या जागतिक कनिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत देखील भारतीय भारतीय खेळाडूंनी बेहतरीन अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हमारे एथलीट सूरज ने तो सूरज या आपल्या मल्लानं तर ग्रीको रोमन प्रकारात कमालीची कामगिरी केली. उन्होंने 32 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेत त्यानं देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. खिलाड़ियों खेळाडूंसाठी तर हा संपूर्ण महिना महीना ही अत्यंत वेगवान घडामोडींचा आहे. चेन्नई में चेन्नईमध्ये 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचं यजमानपद भूषवणं भारत के लिए ही भारतासाठी बड़े अत्यंत सम्मान की बात. गौरवाची बाब आहे. 28 जुलाई को ही 28 जुलै रोजी या स्पर्धेला प्रारंभ झालाय आणि या स्पर्धेच्या उद्घाटनपर सोहळ्यात उपस्थित राहण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. त्याच दिवशी इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना देखील सुरुवात झाली. जोश से भरा भारतीय दल तरुणाईच्या सळसळत्या उत्साहानं भारलेला भारतीय संघ तिथे देशाचं प्रतिनिधित्व करत आहे. और एथलीट्स को मी या सर्व खेळाडू आणि ॲथलीट्सना देशवासियांतर्फे शुभेच्छा देतो. मुझे इस बात की मला हे आज सांगताना अत्यंत आनंद होत आहे FIFA अंडर की यावर्षी विमेन्स 17 वर्षाखालील मुलींच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद देखील भारत भूषवणार आहे. देशातील सुकन्यांचा खेळांप्रती उत्साह वाढवणारी ही स्पर्धा ऑक्टोबरच्या सुमारास होणार आहे. मित्रांनो, पहले ही देश काही दिवसांपूर्वी 10वीं देशभरात 10वी आणि 12वी इयत्तांचे निकाल देखील घोषित झाले आहेत. मैं उन सभी स्टूडेंट्स को बधाई कठोर परिश्रम आणि एकाग्रतेसह या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं मी अभिनंदन करतो. महामारी के चलते कोरोना महासाथीच्या संकटामुळे गेल्या 2 वर्षांचा काळ अत्यंत आव्हानात्मक होता. इन परिस्थिति अशा परिस्थितीला तोंड देत आपल्या युवा वर्गानं जे धाडस आणि संयम दाखवला तो अत्यंत कौतुकास्पद आहे. मैं सभी के मी या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा देतो. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्ष पूर्ण होत असताना देशानं आजवर केलेल्या वाटचालीच्या मुद्द्यासह आपल्या चर्चेची सुरुवात केली होती. जब हम मिलेंगे पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा आपला आगामी 25 वर्षांचा प्रवास सुद्धा सुरू झालेला असेल.
अपने आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या घरांवर हमारा आपला लाडका तिरंगा फडकवण्यासाठी देखील आपल्याला एकत्र यायचं आहे. आपने या वर्षीचा स्वातंत्र्य दिन आपण कसा साजरा केलात, कोणत्या विशेष गोष्टी केल्या, किया या सर्वांची माहिती मला जरूर कळवा. साझा करिएगा. पुढच्या वेळेस हम आपण आपल्या या अमृत काळाच्या विविध पैलूंबद्दल पुन्हा चर्चा करू. तब तक के लिए तोपर्यंत मला अनुमती द्या. आज्ञा दीजिए. खूप खूप धन्यवाद. बहुत धन्यवाद.